अनेक वर्षांनंतर आपले राम आलेत. आता रामलल्ला तंबूत नाही तर भव्य मंदिरात राहणार. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. प्रभू श्रीराम आज आपल्याला माफ करणार. कालचक्र पुन्हा बदलणार. 22 जानेवारी ही तारीख नव्या कालचक्राचा उगम. पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य. राम आग नाही, राम ऊर्जा. राम विवाद नाही, राम समाधान. राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर. रामलल्ला मंदिरात विराजमान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा. गर्भगृहात विधिवत पूजा. मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी. देशभरातून भाविक अयोध्येत. 12:29 शुभमुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. 84 सेकंदाच्या शंखनादावर श्रीराम मंदिरात विराजमान. रामलल्लांचं मनमोहक स्मित सोशल मीडियावर तुफान व्हायरल. रत्नजडित अलंकार स्वर्ण मुकुटानं रामलल्ला सजले. स्मित हास्य करणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीनं डोळ्यांचं पारणं फेडलं. रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती. आरतीनंतर रामलल्लांसमोर मोदींचा साष्टांग दंडवत. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थित. पंतप्रधान मोदींच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न. रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. अयोध्या नगरी राममय. राम मंदिरावर 2 हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. पंतप्रधान मोदींकडून मंदिर बांधकामातील कामगारांवर पुष्पवृष्टी. गुलाबाच्या फुलांनी पंतप्रधानांकडून कामगारांचं स्वागत. राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत. अभिनेता रजनीकांतसह कंगना रनौत, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सुपरस्टारची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे अयोध्येत उपस्थित. तर माजी महिला क्रिकेटपटू मिताली राजही अयोध्येत. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास प्रसाद. मंदिर संस्थानतर्फे 15,000 प्रसादाची पाकिटं तयार. प्रसादाच्या पाकिटमध्ये ड्रायफ्रुट्स, लाडू, गुळाची रेवाडी, चिक्कीचा समावेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीतील बिर्ला मंदिरात दर्शनाला. मंत्रोपचाराने बिर्ला मंदिरात शहांकडून पूजा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतून सहकाऱ्यांसोबत अनुभवला प्राणप्रतिष्ठा सोहळा. तर सायंकाळी शिवाजी पार्क ते वडाळा राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढणार. रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगेचा नारा दिला होता. त्यामुळे आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक. नागपुरात महालक्ष्मी मंदिरात दर्शनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राम मंदिर सोहळ्यानिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात आकर्षक सजावट. मंदिराला तब्बल 250 किलो फुलांची सजावट. तर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.